चला तर टाइमपास न करता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या झाडाची साल पांढऱ्या डागावर उपयोगी पडते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चिंच, ऑप्शन बी आवळा, ऑप्शन सी चंदन, ऑप्शन डी अमलतास. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अमलतास. तुमचा दुसरा प्रश्न आहे, ट्यूलिप फूल कोणत्या देशात प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी नेदरलँड, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी जर्मनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नेदरलँड. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारतात किती जिल्हे आहेत? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 500 जिल्हे, ऑप्शन बी 600 जिल्हे, ऑप्शन सी 806 जिल्हे, ऑप्शन डी 780 जिल्हे. भारतात एकूण 806 जिल्हे आहेत. तुमचा चौथा प्रश्न आहे, डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूंची प्रतिमा तयार होते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए कॉर्निया, ऑप्शन बी बुबुल, ऑप्शन सी दृष्टिपटल, ऑप्शन डी पुपुल. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दृष्टिपटल. तुमचा पाचवा प्रश्न आहे, मानवी रक्ताचा pH किती असतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 5.1, ऑप्शन बी 7.4, ऑप्शन सी 7.9, ऑप्शन डी 8.1. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 7.4. तुमचा सहावा प्रश्न आहे, टिबिया हे हाड कोणत्या हाडात आढळते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पायाच्या, ऑप्शन बी हाताच्या, ऑप्शन सी तोंडाच्या, ऑप्शन डी कवटीच्या. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पायाच्या. तुमचा सातवा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन मध्ये काय असते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए तांबे, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी जस्त, ऑप्शन डी मॅग्नीज. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लोह. तुमचा आठवा प्रश्न आहे, शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए जीवाणूंचा नाश, ऑप्शन बी ॲनिमियाचा प्रतिबंध, ऑप्शन सी लोहाचे उपयोजन, ऑप्शन डी ऑक्सिजनची वाहतूक. शरीरात हिमोग्लोबिनचे कार्य हे ऑक्सिजनची वाहतूक करण्याचे असते. तुमचा नववा प्रश्न आहे, आल्याचा रस प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए सर्दी आणि खोकला, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी कावीळ. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सर्दी आणि खोकला. तुमचा 10वा प्रश्न आहे, शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए त्वचा, ऑप्शन बी फुफ्फुस, ऑप्शन सी आतडे, ऑप्शन डी यकृत. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.